सर्वप्रथम सर्वांना टीईटी पात्रता परीक्षाकरिता खूप खूप शुभेच्छा। सदरील व्हिडिओमध्ये मानसशास्त्र विषय निगडित महत्त्वपूर्ण घटकाचे वाचन केले जाणार आहे। यामध्ये फडके प्रकाशन निगडित असणाऱ्या घटकातील महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे लिखाण केलेले आहे। त्यामध्ये काही शॉर्ट ट्रिक्स पण दिलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला पटकन ते लक्षात येईल। सदरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की तुमच्या टीईटी धारक मित्रमैत्रिणींना पाठवा, जेणेकरून त्यांचा कमी वेळामध्ये जास्त अभ्यास होईल। चला तर मग पाहूया। पहिला घटक, मानस म्हणजे मन आणि एखाद्या विषयाचा पद्धतशीर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र होय। मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र, सुटसुटीत सोपी व्याख्या। आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र, ॲरिस्टॉटल। आत्मा प्लस शास्त्र मानसशास्त्र। मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, उचलून धरली मॅकडुगल यांनी ही व्याख्या उचलून धरली। मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र। मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय, मॅकडुगल। मानवी मन प्लस अनुभव मिश्रित प्लस वर्णनात्मक मानसशास्त्र। मानसशास्त्र म्हणजे बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र, फ्राईड। बोधात्मक व अवबोधात्मक जाणीव मानसशास्त्र। मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र, जे.बी. वॅटसन। मानवी वर्तन प्लस शास्त्र मानसशास्त्र, जे.बी. वॅटसन। मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचे शास्त्र होय, विल्यम वुंट। मानसशास्त्र प्लस बोधावस्था। मानसशास्त्र हे अनुभव व वर्तनाचे शास्त्र होय, मन। अनुभव प्लस वर्तन मानसशास्त्र। मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र, मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स। मानव प्लस मानवेतर प्राणी प्लस वर्तन मानसशास्त्र। अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय, स्किनर। अध्ययन अध्यापन प्लस संबंध शैक्षणिक मानसशास्त्र। शिकणाऱ्याच्या वर्तनाचा व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय, जड्ड। शिकणारे वर्तन प्लस वर्तनाच्या मुळाशी प्रेरणा शैक्षणिक मानसशास्त्र। जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी करते ते शैक्षणिक मानसशास्त्र होय, वृत्ती व पॉवर्स। जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी करते ते शैक्षणिक मानसशास्त्र होय, वृत्ती व पॉवर्स। मानसशास्त्रीय तत्व शैक्षणिक समस्या प्लस उलगडा शैक्षणिक मानसशास्त्र। शिक्षण म्हणजे अपेक्षित वर्तन बदल होय, शिक्षण म्हणजे अपेक्षित वर्तन बदल। बालकाच्या वर्तनाला शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र होय। बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंडा अवस्थेपर्यंत व्यक्तीचा विकास कसा होतो हे शास्त्रीय पद्धतीने अभ्यासणारे शास्त्र म्हणजे बालविकासशास्त्र, ई.बी. हार्लॉक। जन्मपूर्व अवस्था प्लस पौगंडा अवस्था प्लस व्यक्तीचा विकास बरोबर बालविकासशास्त्र। बालविकास गर्भधारणेपासून पौगंडा अवस्थेपर्यंत बालकाची वाढ व विकास अभ्यास करणारी स्वतंत्र अशी शाखा